नमस्कार मित्र हो, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. अनेकांच्या मनात अनेक भावना असतात आणि त्या कुठल्या ना कुठल्या रूपात व्यक्त होत असतात. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, असं म्हणणाऱ्या क्वचितच सापडतील. पण प्रत्येकाला आपलं रूप आपल्या आरशात न्याहाळावं वाटतं. आता हे रूप न्याहाळणं स्वाभाविक देखील असतं आणि काही जणांची आरशातली रूपं बघूनच अनेक जण आपल्या त्या रूपाविषयीचा अंदाज बांधत असतात. समाजात देखील असंच असतं. समाजामध्ये देखील एखाद्या व्यक्तीच्या रूपाला, विचारांना, भावनांना जाणून घ्यायचं असेल तर त्याची मुखपत्र म्हणून, वर्तमानपत्र म्हणून किंवा जी माध्यमं असतात ती दिसतात. म्हणूनच तर फेसबुकला फेसबुक हे नाव मिळालं ना. तो त्याचा चेहराच असतो, ते त्याचा आरसाच असतो आणि या आरशावरती माणूस आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो. एखाद्याचं चरित्र जाणून घ्यायचं असेल तर आजकाल फेसबुक चाळून बघितलं जातं की तो कोणत्या विचारांना फॉलो करतोय. असं संघटनांच्या बाबतीत, राजकीय पक्षाच्या बाबतीत पण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाणून घ्यायचं असेल तर हिंदीमधलं पांचजन्य, मराठीमधलं विवेक हे वाचलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार साधारणतः आपल्याला कळून जातात. सेवा दलाचंही असंच आहे, समाजवाद्यांचंही असंच आहे. साधना वाचलं की त्यातले काय भूमिका आहे ते कळून जातं. काँग्रेसच्या मनात काय आहे हे नॅशनल हेरॉल्ड वाचलं की कळतं. आता काही ठिकाणी लोकल हेरॉल्ड झालेत, पण त्या बिचाऱ्यांना आपल्या नीट भावनाही व्यक्त करता येत नाहीत. पण काँग्रेसच्या मनातल्या भावना मुखपत्रातून व्यक्त होत असतात. राष्ट्रवादीच्या मनात काय चाललंय हे राष्ट्रवादीच्या मुखपत्रातून व्यक्त होत असतं. सकाळमधून देखील कळतं. अनेक पत्रकार देखील अशा भावना व्यक्त करतात. ती जबाबदारी आता मराठी पत्रकारांच्या वरती आलेली आहे. शिवसेनेच्या मनात काय चाललंय हे सामना बघून कळतं आणि काही मराठी पत्रकारांच्या वरती देखील शिवसेनेच्या मनात काय चाललंय हे सांगण्याची स्थिती आलेली आहे. तसं काही व्यक्तींच्या बाबतीत आहे. हे त्या व्यक्तींची ती वर्तमानपत्र असतात. दर्डांचं वर्तमानपत्र आहे लोकमत, पवारांचं वर्तमानपत्र आहे सकाळ, देशमुखांचं वर्तमानपत्र आहे चालो न चालो, ते पुरोगामी विचारांचे एकमत. अशी अनेक व्यक्तींची मतं त्या वर्तमानपत्रातून व्यक्त होत असतात. आता वर्तमानपत्रातला व्यक्ती नेता असेल आणि त्याचं मत कुठं व्यक्त होणार असेल तर ते संपादकीयांच्यामधून व्हायला पाहिजे, पण तसं नाही आहे. काही व्यक्तींची मतं ही संपादकीयाच्या ऐवजी अन्य भागातून व्यक्त होताना दिसतात. जसं म्हणताना पुन्हा मी त्याच विषयावर येणार आहे. मला कल्पना आहे आपण यांचा विषय ऐकल्यावर माझ्यावरतीच चिडणार आहात आणि म्हणणार आहात की काय हो, पुन्हा त्याच माणसावर तुम्ही का बोलता. मला त्या माणसाच्या संदर्भाने अन्य विषयावर बोलायचंय म्हणून त्या माणसाचं नाव घेतोय. व्यक्ती आहेत आपले आदरणीय विश्वप्रवक्ते संजय राऊत. संजय राऊतांच्या मनामधल्या गोष्टी समजायच्या असतील तर कुठे जावं. सामनात तर काय ते पवारांच्या किंवा ठाकरेंच्या मनातलं बोलतात. मी आता हे असंच म्हणतोय, अगदी खात्रीने म्हणतोय. एक तर सामनात जे आलंय ते ठाकरेंच्या मनातलं असतं किंवा पवारांच्या मनातलं असतं. सामना हे चर्चेला जाणारं वर्तमानपत्र आहे. तिथे राऊतांच्या मनातलं काही येत नाही. मग राऊतांच्या मनात जे आहे ते ऐकायला कुठे जायचं हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. तर ती जागा देखील ठरलेली आहे मंडळी. ती जागा कोणती आहे? एक यूट्यूब चॅनल. तुम्ही म्हणाल कुलकर्णी, आपली लाल करण्यासाठी, आपलं मोठेपण मिरवण्यासाठी किंवा यूट्यूबच माध्यम व्हायला यासाठी यूट्यूब चॅनल संजय राऊतांच्या मनातल्या भावना कसं काय व्यक्त करतं. आता तेच म्हणतात आमचं अद्वैत आहे म्हणून. अद्वैत म्हणजे काय? तो मीच आहे, मी ते मीच आहे, ज्याला आमच्या मराठीत श्लेष अलंकार म्हणतात. श्लेष हा शब्द श्लीष या शब्दापासून निर्माण झालेला आहे. श्लीष याचा अर्थ होतो आलिंगन, मिठी. आलिंगनात व्यक्ती असतात दोन, पण एक असल्याचा भास होतो. तसं श्लेष अलंकाराचं आहे. शब्द असतो एक, पण त्याची अर्थ मात्र दोन निघतात. त्यात अर्थ असतात दोन. हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. या जीवन या शब्दाची दोन अर्थ आहेत. जीवन म्हणजे पाणी, जीवन म्हणजे जगणं. असं ते श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे. असो, मला व्याकरण शिकवायचं नाही आहे तुम्हाला, मूळ मुद्द्यावर येतो मी. तसं अद्वैत ज्या माणसाशी जोडले गेलेले आहे ना, ते जे काही बोलतात ते संजय राऊतांच्या मनातलं असतं, कारण त्यांचं अद्वैत आहे. संजय राऊतांच्या मनात काय चाललंय हे यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या एका व्यक्तीच्या मनातून येतं बाहेर.
त्याच्या ओठातून येतं जे त्यांच्या मनात असतं, आणि म्हणूनच संजय राऊतांच्या मनात काय चाललंय याचा साधारणतः अंदाज तिथे गेले की येऊन जातो. काय चाललंय त्यांच्या मनामध्ये, म्हणजे पहिल्यांदा तर आपण अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता आणखी एक नवी गोष्ट कळते आहे की भारतीय जनता पक्षात आणि शिवसेनेच्या मध्ये जो काही वाद चालू आहे तो वाद संपावा अशी त्यांची इच्छा आहे. नुसता संपावा असं नाही, तर हा वाद संपण्यासाठी नितीन गडकरी यांनी मध्यस्थी करावी अशी देखील त्यांची इच्छा आहे. हे का असं वाटतंय त्यांना? का शिवसेनेच्या मध्ये भाजपच्या लोकांसोबत जाऊन वाद मिटवण्याची शक्ती असलेला एकही नेता दिसत नाही, आणि भाजपमधला नेता शोधायचा असेल तर गडकरींशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही असा विचार कदाचित विश्वप्रवक्त्यांच्या मनामध्ये येत असावा. आणि त्यांच्या मनातला तोच विचार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते एका व्यक्तीच्या करवी व्यक्त करतायत. त्यामुळे कोणी फॉलो न करो, मला मात्र ते बघावं लागतं, कारण संजय राऊतांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तिथेच समजतं. नितीन गडकरीच का हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये पडला असेल. मुळात हा वाद भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन पक्षाच्या मधला नाही आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न राऊत करतायत. राऊतांचे वाद असतीलच किंवा ठाकरेंचे वाद असतीलच तर ते भाजपसोबत नाहीत, तर ते महाराष्ट्राचे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुंबईतले आणखी एक नेते किरीट सोमय्या यांचे आहेत असेच हे दाखवायचा प्रयत्न आहे. तसं बघायला गेलं तर संजय राऊतांनी अनेकांच्या वरती तोंडसूक घेतलेला आहे. त्यांनी नरेंद्र मोदींच्यावरती टीका केली आहे, अमित शहावरती टीका केलेली आहे, स्मृती इराणीवरती टीका केलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे, किरीट सोमय्या यांच्यावरती टीका केलेली आहे, सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती टीका केलेली आहे, चंद्रकांत पाटील यांच्यावरती टीका केलेली आहे. उठसूट भाजपच्या प्रत्येक नेत्यावर टीका करून हा व्यक्तीशी नव्हे तर पक्षाशी संघर्ष असल्याचं संजय राऊतांनी वारंवार दाखवून दिलेलं आहे. पण संजय राऊतांनी एक घर मोकळं सोडलंय आणि ते म्हणजे नितीन गडकरींचं. आता तिथेच जावं आणि जे आपण सुरू केलंय ते थांबवत नाही आहे, कारण आरोपाला प्रत्युत्तर मिळत आहे, दबावाच्या राजकारणाला धुडकावून देऊन उत्तर मिळत आहे. म्हणजे भाजपच्या नेत्यांचे भ्रष्टाचार काढायचे ठरले तर खाजगीत एखादा फोन येईल आणि आपण थांबूया असं लोक म्हणतील अशी अपेक्षा कदाचित राऊतांची असावी, पण ते घडलं नाही. उलट राऊतांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर तुफान उत्तरं मिळू लागली आहेत. फडणवीसांच्या वरती केलेले आरोप हे अगदीच बालिश आहेत हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालेलं आहे. किरीट सोमय्यांवरचा आरोप सुद्धा हा अशाच स्वरूपाचा अगदीच फेक होता हे कागदोपत्री दिसत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती केलेला आरोप सुद्धा असाच आहे हे सिद्ध होत आहे. आता भाजपवाले या आरोपाला घाबरून उत्तर द्यायला तयार नाहीत किंवा प्रतिसाद द्यायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर आता खेळ आणखी पुढे जाऊन बिघडण्याच्या ऐवजी तो मिटावा अशी राऊतांची इच्छा आहे. बरं, राऊतांच्या वरती ज्या कारवाया चालू आहेत त्यात देखील काही खंड पडलेला नाही आहे. सुजित पाटकर, प्रवीण राऊत या दोघांशी असलेले संबंध अथवा अन्य ईडीच्या सीबीआयच्या चौकशा या थंड झालेल्या नाहीत, त्या आपापल्या गतीनं काम करतायत. काही दिवसात अनिल देशमुख बाहेर येतील असा दावा करणाऱ्या राऊतांना अजून तरी दिलासा मिळालेला नाही आहे आणि हीच गोष्ट खूप महत्त्वाची ठरते आहे. आणि म्हणूनच आता गडकरी हवेत असं राऊतांना वाटू लागलाय, कारण डाव हातातून निघून गेलाय आणि निघून गेलेल्या डावाला आता थांबवायला हवं, सावरायला हवं असं वाटू लागलंय. म्हणूनच गडकरींना पुढे केलं जातं आहे. नितीन गडकरी देखील या प्रकारात पुढे येतील का हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण गडकरींचे मतभेद असल्याच्या चर्चा जरी असल्या
तरी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला गडकरींनी चॅलेंज केलेलं नाही आहे. अमित शहा किंवा नितीन गडकरी या दोन नेत्यांच्या विरोधात जाऊन गडकरी कोणतं पाऊल उचलतील ही शक्यता देखील दुरापास्त आहे. त्यामुळं गडकरींना एक साध आपल्या पंटरकरवी घालायची आणि गडकरी यात सहभागी होतील का हे तपासायचं असा देखील प्रकार चालू आहे. गडकरींच्या बाबत धोका एक आहे की आधीच गडकरींचे शरद पवारांशी उत्तम संबंध असल्याची चर्चा आहे. ते संबंध साखर कारखाने, धंदे, उद्योग आणि आर्थिक विषयातही असल्याची चर्चा आहे. गडकरी या चर्चेला बळ देतील का हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. गडकरींच्या निमित्तानं खडा मारून भाजपात कुठे सांज सापडते आहे का हे तपासण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चाललाय हे देखील आमच्या लक्षात येत आहे. त्यामुळे या प्रकाराला संजय राऊतांचं घाबरणं म्हणायचं की आता बाण हातून निघून गेला आहे, प्रकरण हातून सुटण्याच्या आधी सावरण्याचा प्रयत्न म्हणायचं हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. आम्हीही तपासून बघतो आहोत. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.